निखारा। स्वर्ग सुख विणती है तलम तलम धागे, प्रीत चेतवून सारे भस्म करी हे जगणे। प्रीत ही अंतरी शुभ्र शुभ्र चांदणी, संचित है जन्माचे आत दिनी लोक हे। रात रुधिर मागे ही रुधिर मागे, चांद पितुर लागे रे पितुर लागे। कुटिलता जटिलता कुटिलता ही भवतारी, आसमान जाची तूफान जाची जिनदार तुझी छाती। आसमान जाची तूफान जाची जिनदार तुझी बाजी। हिरा, कुठे गेली होतीस? बड़ी भी मी ते मंदिर में गेली होतीस ना पहाटे? आणि हे काय कपडे घातलेस? हमेशा तू तुझे कपडे किचड मध्ये खराब करतेस आणि मग सहेलीचे घालून येतेस। जाऊन बदल। जागोजाग तपासण्या चालल्यात। अख्ख्या पुण्यात नाकाबंदी बी झाल्या। तो चोर काय गावल्या बिगर राहत नाही बघ। गावला बिगर अरे त्याचं मुंडकोडवलं बिगर बी राहत नाही बघ। वर्षा 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 हे वर्षा रातच्याला घात झाला बहुतेक। आता पानावर तारगा लागलं तेव्हा दिसलं। वर्षा हे वर्षा वर्षा उठना तुझ्या बाजी। अरे सांभाळ स्वतःला। वर्षा उठना बाजी। वर्षा उठ वर्षा उठ। अरे स्वराज्याचा काळ आलाय आपला। दादाजी वर्षाच्या आजावर होतो। मावशीला मी काय सांगू? वर्षा वर्षा असा का सोडून गेला? माझी परशाचं बलिदान निष्फळ जाणार नाही, पण आता भावनेला आवर घालायला हवा पाहिजे। ही जी कुणी असेल तिचा मेघ सुला खाली सर कलम करू आम्ही। भवानी यायचा उदो उदो। तुम्हाला काय वाटतं, सापडेल तो? देवीच्या मनी असेल तर नक्की सापडेल। कोतवालानं चौकी पारे लावलेत, चोर निसटणं लय मुश्किल आहे।
सापडलाच पाहिजे तो बाप. सापडत जातोय कुठं? तो वृद्ध कुठे गेला? प्रदक्षिणा घालून गेला सर. अहो पण आशीर्वाद न घेता, आणि दिसला नाही कुठं जाताना. ऐसी गुस्ताखी हमें पसंद नहीं. गुस्ताखी? हमारे मंदिर में पहुंचने से पहले ही हार गायब कैसे हुआ? गायब नहीं, चोरी. ऐसा कसूर हम बिल्कुल बर्दाश्त नहीं करेंगे. कसूर? हार चोरी की खबर पहले से ही किसी को लग गई थी. हमारे मंदिर में पहुंचने से पहले ही हार छीन लिया गया. आपल्या कामगिरीला फत्ते करण्याच्या दृष्टीने आम्ही सगळी चोख व्यवस्था केली होती. त्यापुढे तर सगळी जिम्मेदारी आपली होती. हार चोरी हुआ ये हमारा नहीं, आपका कसूर है. खामोश, अपनी औकात में रहो. हमारा भाई कोतवाली की गिरफ्त में है. सबसे पहले उसे छुड़ाना होगा. ये काम इतना आसान नहीं. बेहतर होगा कि आप अपने मकसद पर ज्यादा ध्यान दें. एक और लफ्ज नहीं वरना. और एक बात हमेशा याद रखना, शेरा तुम्हारे सलाह मशवरे का मोहताज नहीं. जे आपल्याला दुरुस्त वाटेल ते करावे, परंतु काहीही करून तो हार शोधावा लागेल. शेरा ख्वाब में भी अपने दुश्मन को नहीं बख्शता. हार और उस चोर को तलाशने में अब ज्यादा वक्त नहीं लगेगा शेरा को. गणपतीचा चिंतामणी हार चोरीला गेलाय हो. ज्या कुणाकडे हार सापडल त्याचा भार चौकात मुंडकं उडवून जाणार हो. बाई अगं उगा आमच्या बाळाजीरावांना रडवलं. त्यासनी आवडली ना ती खेळणी. मग चला बाळाजीराव चला.
हा उगे 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 चला चला. गजानना काहीही कर पण तो झुमका मला परत मिळू दे. चोर 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 चल ना टकला आता शिपाई धरणार. अक्का चल चोर शिपाई खेळू. मी तुला धरणार आणि कोतवालीत नेणार. मी तुला चापकाने फटके देणार. मग तू रडणार. मी तुझ्याकडून हार देणार आणि तू तुझ्या हक्काला असं करणार नाही. मी तर ते चोराचं म्हणत होतो. अक्का चोर सापडला तर त्याचं खरं म्हणून कवडीवणार. आपल्याकडनं जायचा हार चोर राहते ना. चोर गावालाच पाहिजे आणि तो बी आपल्या शिलेदारांनी गावाला पाहिजे. पण ते दोघं दोस्त असतील तर काय चोर आणि शिपाई कधी दोस्त असतात काय. चोर चोरटा असतो आणि शिपाई सच्चा आपल्या त्या शिलेदारांसारखा. शिपाई अजिबात सोडणार नाही त्या चोरट्याला. शिपाई चोराचा लई राग करतो. पण चोरानं स्वतःहून चोरी कबूल केली आणि हार परत दिला तर आवडेल का चोर शिपायाला. आवडेल बी. आता शिपाई कसा आहे त्यावर सगळं. थांब की मी धरणार आहे तुला. तू चोर पकडायची तयारी कर तोवर मी आलेच. हिरा कुठं चाललीस हिरा. जाणाऱ्याला सवाल करायचा नसतो शेवंता. तू बाहेर गेल्यावर बडीबी मला सवाल करतील त्याचं काय. चल बडीबीला सांगून जा. चल बडीबीला जाग येण्याच्या आधी मी येते परत. सोड ना. नाही तुला एकटीला बाहेर जायला मनाई आहे. एकटी कुठं. माझ्या संगतीनं चालली हिरा. कारणाशिवाय बाहेर जायला मनाई केलीये बडीबीने. कारणाशिवाय कुठं. हिराची कापडं दिल्यात शिंप्याकडे शिवायला. ती बघायला चाललोय. चल हिरा. एका हाकेला शिंपी वाढत येतोय की. थांब मी हाक मारते. तुझा चोंबडेपणा काय सुटायचा नाही बघ. मागच्या बारी बडी बी शिंप्याला कशी ओरडली ती माहितीये ना. त्याच्याकडनं काय चूक व्हायला ना ग म्हणून आम्ही बघून येते. चल अगं चल की बडी बीला सांगून येऊ. तुला लई कटाळा आलाय बाहेरनं फिरून येतो म्हणाव. चल. मला काम आहेत बाकीची. अगं मग कर की. आम्ही कुठे आडी होतोय. जाऊ दे आम्हाला. हार चोरीला गेल्याने शिपाई फिरतात. कशाला जायचं बाहेर. हार चोरी झाली देवळाकडं. हिरानं थोडीच चोरलाय हार. बडीबीने विचारलं तर मी काय सांगू. तू चोंबडेपणा करून सांगितलास तर विचारल. तसं मला बी विचारत असती तिच्या खोलीतले बदाम कुठं गायब होतात ते. सांगू का मी बी. मला काम आहेत बाकीची. बडीबीला जाग यायच्या आधी लवकर या. चोंबडी कुठली. चल. कुठं. एवढ्या गाईगायत कुठं निघाली होतीस. इकडं चल. हे रे शिलेदारानं भेटायला चाललीस ना. जात एवढी मोठी हार चोरी झाली. एक शिपाई बी मारला गेला. काळजी तर वाटणारच. जात देवळाजवळ भेटूया. मिळून येऊया. आणि तू एकटी गेलतीस त्या चोंबड्या शेवंताला कळू देऊ नकोस. चोर 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 आणि सोडणार नाही चोराला. आता गप बसतो का सांगू बडीबीला. बडीबी उठली तर तुझी काही खैर नाही. जा. क्या आता बरड जोरात. कशाला. बडीबी उठली तर तिला चोर लगेच गावल. माझा चोर मी धरणार. ही तलवार बघितलीस का माझी. चोर 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 चोर
काळजी करू नकोस, जीवाची बाजी लावल, पण देवळात चिटपाखरू बी फिरकू देणार नाही. हर हर महादेव. आता या गस्तीच्या कामगिरीमुळं माझं लग्न चुकणार बहुत. माझ्या लग्नाला मी आज नाही गेलो तर बरं दिसेल का? अशा समयी मन घट्ट करायला हवं बाजी. वर्षाच्या हळदीची तयारी सुरू. घरात पाहुणं बी जमलं. बाजी, मला बी लय अवघड जाते. वर्षाचा तू जीवा भावाचा दोस्त, हे काम तुलाच करावं लागणार. कसं करू दादाजी? वर्षाला घेऊन येतो असा शब्द दिलता मावशीला, आणि असं माझं धाडसच होणार नाही. अरे आता परशाच्या खर्चांना तुलाच सांभाळायचं. हाडाजवळ धोंडा ठेवून परशाच्या घरी जावंच लागणार. आम्ही आहोत सांगते. वर्षाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेण्यात येईल असं सांग त्याच्या घरातल्यांना. त्याच्या मारेकऱ्यांचं शिर पुण्याच्या वेशीवर तोरण म्हणून टांगू आम्ही. हुडक रे त्याला. मी स्वतः त्याला घरला घेऊन येतो, मग तर झालं. तू खरंच घेऊन येशील त्याला? हा मावशी, मी वाट बघते घरला.